विद्यार्थी मित्रांनो, DS मॅथ्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आपण बघत आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. त्यातलं चौथं एक्झाम्पल 5m - 3n = 19, m - 6n = -7. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करताना सगळ्यात पहिली स्टेप आपण करतो नंबरिंगची. दिलेल्या इक्वेशनला नंबरिंग. देअरफॉर सोल्युशन 5m - 3n = 19. Call this as equation number 1. m - 6n = -7. Call this as equation number 2. ही झाली पहिली स्टेप नंबरिंगची. दुसरी स्टेप कोएफिशिएंट सारखा करायचा, mचा किंवा nचा. mचा सारखा करायचा असेल तर याला आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि जर nचा सारखा करायचा असेल तर या दोघांची अदलाबदल करावं लागेल. 6 ने वरती 3 ने खाली मल्टिप्लाय करावं लागेल. तर जे सोपं आहे ते करूया. आपण इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करूया 5 ने. इक्वेशन 1 ॲज इट इज ठेवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. देअरफॉर मल्टिप्लाय इक्वेशन 2 by 5 we get 5 into m 5m, 5 into -6n minus 30n is equal to -35. Call this as equation number 3. इक्वेशन 2चं मॉडिफिकेशन आहे इक्वेशन 3. आता आपल्याला सॉल्व करायचं इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3. जर आपण ऑब्झर्व केलं इथं 5m आहे, इथे 5m आहे. कॅन्सल करण्यासाठी आपल्याला करावे लागणार आहे सबट्रॅक्शन. देअरफॉर कन्सिडर इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 3. काय मिळेल आपल्याला? 5m - 3n = 19. 5m - 30n = -35. आपल्याला करायचं आहे सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करताना होता साईन चेंज. हा प्लस आहे मायनस होईल, मायनस आहे प्लस होईल, मायनस आहे प्लस होईल. आता 5m - 5m कॅन्सल. -3n + 30n, -3n + 30n. 30 मोठा आहे, 3 मायनस होईल, 27n = 19 + 35. 9 + 5 14, carry 1 2 3 5 54. n = 54 upon 27. n = 27 1 जा 27 2 जा. n = 2. 27 2 54. n ची व्हॅल्यू आली 2. n ची व्हॅल्यू 2 आपण पुट करूया इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये. जे तुम्हाला सोपं वाटेल त्यात तुम्ही पुट करू शकता. जिथे n दिसेल तिथे 2 लिहायचं. आपण करूया इक्वेशन 1 मध्ये पुट n = 2 इन इक्वेशन 1 we get, जिथे n आहे तिथे 2. 5m ॲज इट इज -3, n ची व्हॅल्यू 2 = 19. 5m - 6 = 19. हा -6 तिकडे जाऊन प्लस होईल. 5m = 19 + 6. 5m = 25. m = 25 upon 5. m = 5. 5 1 जा 5, 5 5 जा 25. 5 1 5, 5 5 25. m ची व्हॅल्यू आली 5. देअरफॉर रिक्वायर्ड सोल्युशन इज m, n = m ची व्हॅल्यू 5, n ची व्हॅल्यू 2. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेतला तरी चालेल.